की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मातृभूमीच्या नभी. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. साहस संयम आणि समर्पण शर्थ करूया शौर्याची. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. नमस्कार. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या बलशाली भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आज बोलवलेलं आहे आपल्या सर्वांची लाडकी, आपण जिला खूप छान ओळखतो, आपल्या सर्वांना ती खूप आवडते आणि आपल्या सर्वांचं तिच्यावर आणि तिचंही आपल्या पार्ले टिळक विद्यालयाच्या परिवारावर खूप प्रेम आहे, अशी मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर. आता आपण परत थोडंसं आपल्या मुलींच्या सैन्य दलातील प्रवेशासंबंधी चर्चा करूया. यामध्ये मला असं विचारायचं आहे की मुलींनी सैन्य दलात जावं याच्यासाठी काय कोणते मार्ग आहेत आणि त्यासाठी NCCचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे का? मुलींनी सैन्य दलात जाण्याचे मार्ग आता दिवसेंदिवस आपण जसं बघतो आहोत, मुलींकरता सगळेच ॲव्हेन्यूज आता आर्म फोर्सेसमध्ये जाण्याचे ओपन आहेत, इन्क्लुडिंग NDA. हा अत्यंत पुरोगामी आणि म्हणजे हा निर्णय खूप आधी घेतला गेला पाहिजे होता असं वाटतं, नेहमीच वाटतं. पण हा शेवटी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मुलींना प्रवेश देणार असा निर्णय झालेला आहे, परंतु त्याची अजून अंमलबजावणी अजून झाली नाही. कारण त्याच्या मागे एक पूर्ण यंत्रणा ही उभी करावी लागते आहे. आणि तसंच आपला समाज जो आहे, कारण आर्म फोर्सेसमध्ये जो जवान आहे तो आपल्या भारतीय समाजाचाच एक घटक आहे, म्हणजे तो कोणी वेगळा नाही आहे, तो त्या समाजातून तिथे जाणार आहे. तर त्या समाजाला तोपर्यंत, म्हणजे त्या समाज मानस ज्याला म्हणतात, तयार झाल्यानंतरच
ते पाऊल उचलणं योग्य आहे. तर त्याच्या मागे जी पूर्ण यंत्रणा आहे, एक लेडी कॅडेट टू हॅव ए लेडी कॅडेट अँड टू हॅव अ लेडी ऑफिसर ॲट द बॉर्डर, ॲट द इन्फंट्री, त्याच्याकरता जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे तयार झाल्याशिवाय तिथे म्हणजे अर्धी कुमक घेऊन किंवा अर्ध्या तयारीनिशी आपण युद्ध लढत नाही. तर त्याला पूर्णपणे एक तयारी लागते. परंतु हा निर्णय मुळात झाला ही खूपच स्वागतार्ह आणि खूप महत्त्वाची बाब आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जी आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ते म्हणजे सैनिक शाळांमध्ये मुलींचा प्रवेश. तर सैनिक शाळा ज्या म्हणजे जसं सातारा सैनिक स्कूल आहे तर तिथे मुलींना आत्तापर्यंत प्रवेश नव्हता आणि तो आता खुला झालेला आहे. तर NDAमध्ये मुलींना प्रवेश हे तर स्तुत्य आहेच, पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश आहे आणि मुलींसाठी विशेष सैनिक शाळा देखील आपल्याकडे येत आहेत आणि आलेल्या पण आहेत. हो. आणि हा जो निर्णय आहे हा त्याहून जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण जी मुलगी सैनिक शाळेमध्ये जाते ती जरी आर्म फोर्सेसमध्ये पुढे जाऊन नाही गेली तरीही त्या प्रकारचं एक प्रशिक्षण जे आहे ती प्रशिक्षण घेण्याची संधी तिला उपलब्ध आता होते. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि NCC सारखं जे ट्रेनिंग आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. NCC किंवा नॅशनल कॅडेट कोर जे आहे त्यांचं एक प्रकारची शिस्त जी लहान वयात मुलांना लागते, एक प्रकारचे जे राष्ट्रीय संस्कार जे असतात ते तिथून होतात आणि एक सेल्फलेस सर्व्हिसची जी एक भावना असते ती देखील त्यात रुजवली जाते. मुली किंवा मुलं हे न पाहता NCC नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता येणं ही एक संधी आहे किंवा परवणी आहे असं मला वाटतं. मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने व्हावंच किंवा प्रत्येकाने करायलाच हवं, पण जर संधी असेल तर ती मात्र दवडता कामा नये. ती एक सुवर्ण संधी मानली पाहिजे. मग NCC मुलींना शाळांमधून सक्तीचं करावं का? सक्तीचं करावं का? मी हे सांगू इच्छिते की इंडियन आर्म फोर्सेस, भारतीय सेना इज द लार्जेस्ट आर्म फोर्सेस which is voluntary. Indian armed forces is voluntary. म्हणजे जरा विशद करशील का? कारण हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. इंडियन आर्म फोर्सेस, भारतीय सेना म्हणजे भारतीय थलसेना, वायुसेना किंवा नौसेना ह्या तीनही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या पूर्णपणे ऐच्छिक आहेत. तुम्ही जोपर्यंत मनाने आर्म फोर्सेसशी जोडलेले आहात, तुमच्या मनापासून तुम्ही सर्व्हिस करता तोपर्यंत तुम्ही सर्व्हिस करता, किंवा जेव्हा तुम्हाला इच्छा असते तेव्हा तुम्ही सर्व्हिस जॉईन करता, किंवा जर इच्छा असेल तर करता. बऱ्याच काही देर आर कंट्रीज विच हॅव लार्जर आर्म फोर्सेस दॅन इंडिया, परंतु तिथे आर्म फोर्सेस इज अ कंपल्शन. या पर्टिक्युलर वयामध्ये तुम्हाला एवढी सर्व्हिस ही आर्म फोर्सेसना द्यायची आहे. भारतामध्ये अशा प्रकारचं कंपल्शन नाही. म्हणून जो आपला सैनिक आहे तो जेव्हा लढतो तो त्याच्या पगारासाठी, त्याच्या पर्क्ससाठी, त्याच्यासोबत येणाऱ्या इतर कोणत्याही सोयी सुविधांसाठी लढत नसतो, तर तो स्वतःच्या मनापासून लढत असतो. जेव्हा आर्म फोर्सेसची जाहिरात आपण पेपरमध्ये वाचतो तेव्हा त्यांनी लिहिलेलं असतं डू यू हॅव इट इन यू. करेक्ट. तर ती डू यू हॅव इट इन यू इज नॉट व्हॉट इज दॅट इट. ते इट म्हणजे तुमची गरज किंवा तुमच्यावरचं कंपल्शन नाही. इट इज द मेटल. तुमच्यामध्ये ते करून दाखवण्याची ईर्षा शक्ती आहे का हे विचारलेलं असतं. तर कोणतीही युनिफॉर्म सर्व्हिस आपल्याकडे कंपल्सरी नाही. येस,
जर मी आर्म फोर्सेसच्या कॉलेजमधून शिकले आहे, मी आर्म फोर्सेस AFMC मधून जर मी माझं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आहे, तर याचा अर्थ माझ्या शिक्षणासाठी एक पर्टिक्युलर रिसोर्सेस वापरले गेलेले आहेत, ते मला कोणत्याही प्रकारे परत करणं, आयदर विथ सर्विस ऑर विथ व्हॉट एव्हर, तर ते माझ्यावर बंधनकारक आहे. परंतु सर्विस ही पूर्णपणे माझ्या इच्छेमुळे मी करते. ज्या क्षणी माझ्या मनात इच्छा नाही आहे, आय एम इनव्हॅलिडेटेड, मी करूच नाही शकत. तिथे देर इज नो ऑप्शन. म्हणजे जेव्हा आपण प्राणपणाला लावलेला असतो, तेव्हा कोणीही 4 पैसे अधिक मिळतील म्हणून तिथे उभा राहू शकत नाही. जो प्रखर देशभक्त असेल तो त्याची पावलं आपसुकच सैन्य दलाकडे वळतील, असं एक होतं काही बाबतीत. कारण प्रत्येक म्हणजे व्यक्ती, म्हणजे इतरही लोक देशभक्त असतातच, पण त्यातूनही ज्याची म्हणजे सगळं त्यागण्याची ज्याची वृत्ती असते तो ह्या सैन्य दलामध्ये करिअर करू शकतो. दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणताय की त्याग, पण मला नेहमी असं वाटतं की सैन्य दलामध्ये जाण्याशी आपण नेहमी त्याग भावना त्याच्याशी जोडतो, पण त्याला खरंच तसा विचार करायची आपल्याला गरज नाही. सैन्य दलामध्ये जाणं म्हणजे त्याग नाही, तर सैन्य दलामध्ये जाणं हे एक प्रकारे माझं कर्तव्य आहे. जर मला ते शक्य आहे तर ते करणं हे माझं कर्तव्य आहे. तर सैन्य दल किंवा सैन्य दलामधलं करिअर म्हणजे त्याग, त्याच्याशी जोडलेला मृत्यू किंवा बलिदान ह्या गोष्टी नाही, तर त्याच्याशी जोडलेला अभिमान, त्याच्याशी जोडला गेलेलं एक अत्यंत यशस्वी असं करिअर, एक चांगली आणि हेल्दी लाईफस्टाईल, या गोष्टी देखील खूप खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या सैन्य दलामध्येच केवळ आपल्याला मिळू शकतात. तर मला असं वाटत नाही की जेव्हा मी भारताची सैन्य सेवा जेव्हा मी रुजू होतीये सैन्य सेवेमध्ये, तेव्हा मी त्याग या भावनेने नाही जात, तर मी कर्तव्य आणि मला आज शक्य आहे म्हणून मी ते करतेय आणि ते माझं कर्तव्य आहे, अशा भावनेने जेव्हा मी जाते तेव्हा माझ्याकडून चांगल्या प्रकारे कार्य होतं असं मला वाटतं. म्हणजे नक्कीच की एक अत्यंत सक्षम, निरोगी आणि शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची संधी सैन्य दल आपल्याला देतं. जसं NCCचं प्रशिक्षण हे गरजेचं आहे का, त्याबरोबरच मग NCC जर देणं शक्य नसेल तर किमान स्वयंशिस्तीचे धडे मुलींना दिले पाहिजेत का शाळेतूनच? NCCचं जर मुलींना संधी असेल शाळेमध्ये आणि तसंच कॉलेजेसमध्ये पुढे देखील, इनफॅक्ट आत्ता आय एम अ पार्ट ऑफ अ मेडिकल कॉलेज. मी सध्या प्रोफेसर आहे मेडिकल कॉलेज, MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई. मी प्रोफेसर आहे कम्युनिटी मेडिसिन, समाज वैद्यकशास्त्राची. शाळेतच नाही तर कॉलेजमध्ये देखील NCC आहेतच पथकं, आणि ते कंपल्सरी असावं किंवा नाही हे आपण बाजूला ठेवला भाग. तर जर आपल्याला संधी असेल NCC पथकाचा भाग होण्याची, तर मुलगा किंवा मुलगी दोघांनीही ती संधी घ्यावी. स्वसंरक्षण म्हणजे तायक्वांदो का किंवा कराटे आणि जुडो का, तर मला असं वाटतं की स्वसंरक्षणाकरता तायक्वांदो, जुडो, कराटे किंवा इतर काही प्रकारचे कला, ह्या कला किंवा स्पोर्ट्स किंवा एक ॲडिशनल क्वालिटी म्हणून किंवा ॲडिशनल स्किल म्हणून शिकणं तर नेहमीच चांगलं. त्या योगे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं चपळता येते, आपल्याला प्रसंगावधान राखता येतं. तर त्या गोष्टी ऑफकोर्स चांगल्या आहेत, पण त्या तेवढ्याच स्वसंरक्षण आणि केवळ मुलींकरता
असं काही म्हणता येणार नाही. स्वसंरक्षण हे प्रत्येकाला स्वतःचं करता यायला हवं. मुलगी झाली म्हणून तिने वेगळा क्लास घेतला पाहिजे असं मला वाटत नाही. तर स्वसंरक्षणाची वेगळी गरज फक्त मुलींना वाटू नये असं प्रशिक्षण मुलांना देण्याची जास्त गरज आहे. आत्ता मुलींविषयी आपण बोलतोच आहोत, तर अश्लेषा, तुला ही एक मुलगी आहे आणि ती आत्ता 5 वर्षांची आहे. तिचं अत्यंत गोड नाव आनंदिता असं आहे. तर मला तू सांग की तुझा सैन्य दलातील सगळ्या शिस्तीचा स्वभाव आणि तुझं तिथलं सगळं करिअर, तर घरात आता मुलीचा कसा अनुभव आहे? जेव्हा म्हणजे आई होते मुलगी, तेव्हा हे सगळे जे गोष्टी असतात ते सगळ्याच बदलतात. आणि सैन्य दलातलं येस, म्हणजे वन लिव्स दी आर्म फोर्सेस, बट आर्म फोर्सेस नेवर लिव्स ए पर्सन. म्हणजे मी जरी युनिफॉर्ममध्ये आता नसले तरी युनिफॉर्म माझ्या आतमध्ये सतत आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच घरामध्ये पूर्ण वेळ अटेन्शनमध्ये आहेत. आनंदिता हो, म्हणजे थोडंसं घरामध्ये असतंच थोडं माझ्या वागण्यातून, कारण मुलं शेवटी आई वडिलांकडे बघून शिकतात. तर माझ्या वागण्यामधून तिला जे काही दिसतं की व्यायाम दररोज केला पाहिजे, जे बरेचदा या वयामध्ये म्हणजे मुलींना, स्त्रियांना स्वतःकरता वेळ देणं शक्य होत नाही. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आईचं जे काम आहे, आई जे काही काम करते ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं बाबांचं काम आहे. आणि मी आनंदिताच्या जन्मानंतर देखील मी शिकत होते आणि बिईंग अ डॉक्टर इमर्जन्सीज आहेत. तर अशा प्रकारचं जे काही आहे, प्लस आर्म फोर्सेसचं जे बॅकग्राऊंड, माझ्या बोलण्यामधून ज्या गोष्टी ती ऐकते, आई मला तुझ्या आर्मीमधल्या गोष्टी सांग, आणि तिला फोटोमधून तिने बघितलेलं आहे. तर ह्या गोष्टींनी कुठे ना कुठे मला असं वाटतं की एक ते संस्कार होतच असावेत, पण ती अत्यंत मोकळ्या आणि आनंदी वातावरणात, तिच्या नावाप्रमाणे ती आनंदी असते. काही गोष्टी ज्या मला आर्म फोर्सेसचे मुळे माझ्या अंगात म्हणजे अगदी त्या बाणवल्या गेल्या, ते म्हणजे आहाराचं नियंत्रण आणि आहाराच्या वेळा. बरेचदा असं व्हायचं की घाईघाईमध्ये शाळेत जायचं आहे, कॉलेजमध्ये निघायचं आहे आणि ब्रेकफास्ट स्किप झाला, ब्रेकफास्ट नाहीच केला, नंतर बघू, लंच करू किंवा दुपारचं जेवण होईल, न्याहारी, ब्रेकफास्ट न्याहारी. तर न्याहारीचं महत्त्व आर्म फोर्सेसमध्ये खूप आहे, आर्मीमध्ये. त्याला खूप कारणं पण आहेत. म्हणजे एक म्हणजे न्याहारी ही सगळ्यात महत्त्वाची असते शरीराकरता, की आपल्या रात्रभरचा जो उपास असतो तो त्यावेळेस सुटतो आणि शरीराला आणि मेंदूला विशेषतः त्या एनर्जीची गरज असते त्यावेळेस. तर न्याहारी कधीही आपण सोडता कामा नये. तो एक नियम मी स्वतःला घालून दिला. आणि त्याचं आर्म फोर्सेसमध्ये दुसरं कारण असं असतं की न्याहारी आम्ही सगळे ऑफिसर्स मेसमध्ये आम्ही करत होतो. म्हणजे अशीच प्रथा, पण म्हणजे असंच पद्धत देखील आहे. ऑल ऑफिसर्स वर्क टुगेदर, हॅव दे ब्रेकफास्ट टुगेदर. कारण पुढचं जे जेवण आहे ते आम्हाला एकत्र घेता येईल का किंवा कधी घेता येईल, या दोन्हीही गोष्टींची शाश्वती नसते. त्यामुळे जे पहिलं दिवसातलं जेवण आहे, न्याहारी आहे, त्याला खूप महत्त्व आहे. नाही, खरोखरच हा अगदीच म्हणजे आम्हाला तुमच्या भाषेत सिव्हिलियन्सना कधीही लक्षात न आलेला आणि अत्यंत हृदयस्पर्शी बाब तू आत्ता सांगितलीस. मला आता विचारायचं आहे की सैन्य दलातलं करिअर हे इतर करिअरपेक्षा कसं वेगळं असतं आणि अंशकालीन करिअर देखील सैन्य दलातलं एखाद्या व्यक्तीसाठी किती उपयोगी पडतं आणि कसं उपयोगी पडतं? सैन्य दलामधलं करिअर हे आपल्याला, म्हणजे मी जर त्या सैन्य दलातल्या करिअरला एखाद्या कोणत्याही दुसऱ्या करिअरशी, आय एम अ डॉक्टर, मी सगळ्यात आधी तर त्याच्याबद्दलच सांगेन की एक सिव्हिलियन डॉक्टर, मी माझं जे शिक्षण आहे ते सिव्हिल कॉलेजमधून, म्हणजे सिव्हिल मेडिकल कॉलेजमधून केलं. आणि आम्हाला पुस्तक
पेशंट आणि पुन्हा पुस्तक, परीक्षा, त्याच्या पुढचं शिक्षण, त्याच्या पुढच्या परीक्षा, तर हे एक अविरत चालणारं एक चक्र असतं ज्याच्यात आम्ही बांधले गेलेलो असतो ॲज डॉक्टर्स. काही लोक त्याच्यामध्ये मग रिसर्चर असतात, काही काय असतात. बरेचसे डॉक्टर्स पसंत करतात बाहेरच्या देशामध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेणं. वेगवेगळे आहेत. परंतु आर्म फोर्सेसमध्ये जसं मी म्हटलं, डॉक्टर हा केवळ पेशंट डॉक्टर हे एवढंच नातं घेऊन जात नाही, तर तिथे तो डॉक्टर पण असतो, तो तिथे समुपदेशक असतो. तो मी बिंग अ लेडी, मी तर त्या जवानाची आई देखील होते ज्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि केवळ औषध देऊन तिथे पुरत नाही. आपले जवान जे आहेत ते फिट असतात, त्यांना फिट ठेवणं, जसे ते फिट आहेत त्यांना तसंच्या तसं राखणं आणि त्यांना कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार ठेवणं, हे एक मोठी जबाबदारी असते जी आर्मी डॉक्टर्स ना पार पाडायची असते. आणि त्याच्यासाठी स्वतः खंबीर असणं, एक प्रकारचा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास बाळगणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो ट्रेनिंग तसंच स्वतःची क्षमता डेव्हलप करून येत जातो, तो कॉन्फिडन्स. आर्म फोर्सेस लीड बाय एक्झाम्पल असं म्हणतात. म्हणजेच मी जेव्हा स्वतःचा आदर्श जवानांपुढे ठेवते तेव्हा ते जवान माझा आदर करतात. आदर हा मागून मिळत नाही. मागून मला अथॉरिटी मिळते, पण रिस्पेक्ट नाही. रिस्पेक्ट आय मस्ट कमांड, आय कॅनॉट डिमांड. तर तो रिस्पेक्ट मिळवण्यासाठी मला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. आणि समवेअर आय फील, मला असं वाटतं की मुलींना स्वतःला काकणभर जास्त क्षमतेने प्रूव्ह करावं लागतं. फोर्सेसमध्ये जेव्हा मी जाते आहे तेव्हा येस, म्हणजे मॉनिटरीली, म्हणजे पैशांच्या बाबतीत वगैरे आपण म्हणू की खूप जास्त नाही, पण मला एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य, चांगल्या क्वालिटीचं आयुष्य मी जगू शकेन, अशा एवढं तर मला डेफिनेटली मिळतं. आणि मला असं वाटतं की त्याहून जास्त गरजही नसते. पण जे आर्म फोर्सेसमध्ये मिळतं, जो रुतबा असतो किंवा जो एक प्रकारचं ऑनर ज्याला आपण म्हणतो, आणि जो रिस्पेक्ट, जो केवळ मला नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबालाच नाही तर अगदी पूर्ण, म्हणजे अगदी दूरपर्यंत माझे जे नातेवाईक आहेत ते जेव्हा कोणी आर्म फोर्सेसमध्ये त्यांना भेटतं कुठे किंवा एखादा संदर्भ येतो, अगदी आवर्जून सांगतात, माझी भाची ना ती आहे, ती आर्मीमध्ये होती, ती डॉक्टर आहे आणि तिने तिथे काम केलं आहे बॉर्डरवर. आणि ते अभिमानाने सांगतात. तो जो त्यांना अभिमान वाटतो, शेवटी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःसाठी करत नसते, तर ती आपण कुणाकरता तरी करतो. मी माझ्या आईवडिलांकरता जर हा अभिमानाचा क्षण किंवा हे जर कमवून देऊ शकत असेल तर त्याहून जास्त मोठी कमाई नाही. जेव्हा माझे शिक्षक माझ्या पाठीवर कौतुकाची थाप त्यांची पडते, किंवा ते आता तर सोशल मीडियाचा वेळ आहे आणि एखाद्या माझ्या त्या अकाउंटवर जेव्हा माझ्या एक बाई एखादं ओळ लिहितात की आम्हाला खूप अभिमान वाटतो, त्या एका गोष्टीकरता मला असं वाटतं की मी सगळं करेन, अगदी प्राणपणाला लावेन, कारण ते दुसऱ्या कोणत्याही प्रकारे आपल्याला मिळू शकत नाही. आणि याखेरीज अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केवळ अशी कोणती, आता बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये टू कीप फिट त्यांचा जो वर्क फोर्स आहे, तर त्यांनी आर्म फोर्सेसमधले टॅक्टिक्स किंवा आर्म फोर्सेसमधल्या पद्धती उचललेल्या आहेत. जसं वर्क प्लेस, देर इज अ जिम इन द वर्क प्लेस. अदरवाईज असं कोणती ऑर्गनायझेशन आहे जिथे टू कीप फिट
तुम्हाला वेगळा वेळ आणि वेगळा अलाउन्स आणि वेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आर्म फोर्सेसमध्ये यू कीप युअर सेल्फ फिट, यू कीप युअर सेल्फ हेल्थी मेंटली अँड फिजिकली इवन स्पिरिच्युअली. आर्म फोर्सेसमध्ये जेव्हा आपण युनिटमध्ये पाहतो तेव्हा तिथे देऊळ किंवा मंदिर मस्जिद हे नसतं, त्याला आम्ही सर्वधर्मस्थळ असं म्हटलं जातं, असं म्हणतात. तिथे आपल्याला मौलवी दिसतात, तिथे आपल्याला पंडितजी असतात, तिथे आपल्याला गुरुद्वारा म्हणजे गुरुद्वारा साहेब एकाच ठिकाणी बांधलेलं असतं आणि जशी ज्याची श्रद्धा आहे त्या प्रकारे तो तिथे जाऊन स्वतःची श्रद्धा आणि स्वतःची प्रार्थना करू शकतो. तर त्याला सर्व धर्मस्थळ. तर अशा आणि तसंच तुम्ही माझ्या घरामध्ये पाहाल की एक मंदिर नाही तर सर्व धर्मस्थळ आहे. तिथे एक माझ्या एका युनिटमध्ये एका सुभेदार साहेबांनी दिलेले गुरु गोविंद सिंग जी आहेत. जेव्हा मी राजस्थान पलटणमध्ये होते तेव्हा त्यांनी दिलेलं दुर्गे माता की जय, तर ती दुर्गा आहे. आणि तो एक विचार देखील आज माझ्या घरामध्ये आहे जो मी माझ्या मुलीला पण देऊ शकते आहे, तो आर्म फोर्सेसमधून मिळतो. अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचं एक ट्रेनिंग हे तुम्हाला सहजी बाहेर मिळणार नाही. अगदी खरं आहे. आणि हा खूपच महत्त्वाचा आणि वेगळा विचार आहे तुझा. आणि तू भाग्यवान आहेसच, पण आता या निमित्ताने तुझी मुलगीही भाग्यवान आहे की तिला अशा विचारांचं बाळकडू तू पाजतेस. की तुझ्या या सगळ्या अनुभवावरून आपल्याकडच्या शाळांमध्ये शालेय शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करावेत असं तू सुचवू शकशील? ताई, खरं तर मी पुन्हा एकदा मला या बाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की मी म्हणजे अगदी रमाबाई परांजपे बालमंदिर ते पार्ले टिळक विद्यालय ते साठे महाविद्यालय असा जो प्रवास होता तो खूप कमी मुलांच्या भाग्यात असतो. प्रत्येक स्टेजमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं, म्हणजे मला अगदी आठवतं आहे रमाबाईमध्ये ना आम्हाला ते असं मटार द्यायचे आणि ते मटार सोलायला आम्हाला सांगत होते. लाईफ स्किल. आजकाल त्याला खूप फॅन्सी नावं आहेत, त्याच्यामधून अजून वेगवेगळ्या काय त्याच्यामध्ये खूप पाश्चात्य देशांमधून आलं ह्याचा अर्थ ते सायंटिफिक झालं असा पण खूप शाळांमध्ये आणि खूप ठिकाणी समज असतो. परंतु मला खरंच असं वाटतं की जे काही संकल्पना ज्या आपल्या संस्कृतीशी धरून किंवा आपल्या परंपरांना धरून आहेत, ज्या आपल्या मातीला धरून आहेत, त्या जर मुलांना लहान वयामध्ये समजल्या, शिकवल्या गेल्या आणि त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम त्यांच्या मनात रुजलं तर पुढे जाऊन त्यांना अप्र नाही वाटणार. त्यांना एक ठोस किंवा एक वारसा जो आपल्याकडे आहे सुदैवाने, तो प्रत्येक वेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे शाळेचं काम आहे, जे मला वाटतं बऱ्याच शाळांमध्ये केलं जात नाही. मी खूपदा बडबड गीत म्हटलं की मुलं उभं राहून ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हे तर म्हटलेलं मी ऐकलं आहे, परंतु किती कमी मुलांना माहिती आहे ते छोटं गाणं आम्हाला लहानपणी शिकवलं होतं. खोडी माझी काढाल तर खोडी तुम्हाला मला माहीत नाही ते. हां, तर हे गाणं आम्ही ते छोट्या शिशूमध्ये आणि मोठ्या तर हां म्हणजे त्याच्यातली ती जरब ती तर वेगळी, ती पण मी तेव्हाच शिकले. पण ते छोटंसं गाणं ते किती कमी मुलांना माहिती आहे, पण ते स्वसंरक्षणाचे धडे तो धडा तो तिथेच मिळाला. आणि आत्ता मध्यंतरी आपला एक संस्कृत म्हणजे मी आपल्या शिक्षकांचं जे म्हटलं की ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही इंग्रजी कविता आहे आणि आज सगळीकडे ती शिकवली जात आहेच,
त्याला आपण नाकारू शकत नाही आणि त्याला आपण झिडकारू देखील शकत नाही. आपल्याला पुढे जायचं आहे आणि जगासोबत राहायचं आहे. पण त्या कवितेला जेव्हा आमच्या बाईंनी संस्कृतमध्ये शब्दबद्ध आणि चालबद्ध केलं आणि आता माझी मुलगी म्हणते चित्रम चित्रम नक्षत्रम, कंटकबाईंनी ती कविता म्हणजे आता ज्या मुलांना ट्विंकल ट्विंकल माहिती आहे त्यांना ही देखील शिकवली तर काही हरकत नाही. त्यातून थोडंसं छानच एक छोटासा संस्कार होणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांना विसरून हॅलोवीनच साजरा केला पाहिजे असं काही जरूरी नाही आहे. त्यावेळेस किंवा असं नाही, कोणत्याही संस्कृतीचा एक प्रकार संस्कृती आहेच आणि त्याचा आदर हा आपण करतोच. परंतु आपले हे बाजूला ठेवून सण किंवा वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या बाजूला सारून दुसरं आत्मसात करायचं हे कुठेतरी आपण न करता सर्व संस्कृतींना समान आपण महत्त्व देणं हे गरजेचं आहे. आणि मला वाटतं शाळा हेच सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे आणि शिक्षकांचाच त्याच्यात सगळ्यात मोठा सहभाग आहे ह्या विचारांना पुढे नेण्यासाठी. तर हा विचार पुढे गेलाच पाहिजे. अश्लेषा, आता अगदी शेवटचा प्रश्न की पार्ले टिळक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांना तू काय सांगशील? मी विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी सांगेन की तुम्ही जिथे बसला आहात, जे तुम्ही आता म्हणजे तुम्ही ज्या शाळेचे घटक आहात त्या शाळेला एक उदंड अशी परंपरा आहे, एक खूप सेलिब्रेटेड म्हणता येईल असा इतिहास आहे आणि तुम्ही त्या परंपरेचे एक भाग आहात. हे तुमचं सौभाग्य असं समजून तुम्ही सतत नाव पुढे न्यावं ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज खूप कमी मुलांना अशी संधी मिळते आजच्याही जगामध्ये. मी ज्या ठिकाणी मी आदिवासी गावांमध्ये आता काम करते. काही म्हणजे रायगड भागामध्ये काही आदिवासी पाडे आहेत, गावं आहेत. मी तिथे पाहते ताई की मुलांना एवढ्या सोयीसुविधा तिथे आजही नाहीत. शाळेमध्ये एकच शिक्षक आहेत जे सगळ्या इयत्तांना आज देखील शिकवतात. आणि इथे आपल्याकडे वेगवेगळ्या विषयाचे प्रगाढ ज्यांना ज्ञान आहे आणि ज्यांना ते ज्ञान देण्याची देखील खुबी त्यांच्याकडे आहे असे शिक्षक हे आपल्याकडे आहेत. आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या त्या पूर्ण तुम्ही वापर करून घेतला पाहिजे आणि लाभ हा तुम्ही पूर्णपणे घेतला पाहिजे. शाळेचं नाव माझ्या कृतीमधून, माझ्या वागण्यातून, म्हणजे अगदी मला मेडल मिळालं पाहिजे प्रत्येक वेळेस किंवा मी कुठेतरी जाऊन झेंडाच रोवला पाहिजे असं नाही आहे. माझ्या लहानशा कृतीतून देखील जेव्हा एक आजी रस्त्याच्या शेजारी उभी आहे आणि तिला रस्ता क्रॉस करायचा आहे, हनुमान रोड, खूप रहदारी आहे, तिचा हात तुम्ही धरलात, तिला म्हणलं आजी चल मी तुला रस्ता क्रॉस करून देतो, हे देखील शाळेचं यश आहे, तुमचं यश आहे, तुम्ही शिकलात असं म्हणता येईल. तर तुम्ही प्रत्येक कृतीमध्ये शाळेचं नाव उंच होईल आणि आई वडिलांचं नाव नेहमीच उंच राहील याकडे पहा. हे सगळ्यात महत्त्वाचं. शिक्षक पार्ले टिळक विद्यालयातले प्रत्येक शिक्षक माझ्या म्हणजे अगदी शिक्षक नाहीत, गुरु म्हटलं पाहिजे. अगदी मला माझ्या बालमंदिरापासूनच्या आमच्या ताई तेव्हापासूनचं सगळं काही अगदी क्लिअरली, विविडली माझ्या मनात कोरलं गेलेलं आहे. सुलभाताई गोखले आणि त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या, पण मी त्या कधीही विसरू शकत नाही. माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये
त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा कदाचित माझ्या आईवडिलांचा सुद्धा नसावा. आणि तसंच प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेमध्ये मी आता कोणाची नावं घेऊ असं वाटतं. प्रत्येक शिक्षकांनी ज्यांनी शिकवलं, कविता शिकवली बाईंनी, कधी चित्रकलेचे तास होते, कधी व्यायामाच्या तासाला ग्राउंडवर, शिक्षकांनी खूप दिलं आहे. आणि मी असं म्हणेन की हा वारसा जपण्याची आणि तुम्हाला माझ्या गुरुजनांना सतत माझ्याकडून जे काही काम होईल यापुढे देखील, आणि नेहमीच मी हा एकच प्रयत्न करत असते की त्यांना त्याचा अभिमान वाटेल. तर मी खरंच असं सांगते की हे जे कार्य तुम्ही हातात घेतलं आहे गुरुजनांनी, ते कार्य हे कोणत्याही सेवेपेक्षा मोठी राष्ट्रसेवा आहे, मोठी सेवा आहे. तर यापुढे मी त्यांना काय सांगणार, पण पालकांना मात्र मी सांगू इच्छिते की जेवढा मुलांना वाढवण्यामध्ये शिक्षकांचं जी मेहनत आहे तेवढाच सहभाग हा पालकांकडून देखील असला पाहिजे. बरेचदा शाळेमध्ये जी मूल्य, ज्या शिकवणी दिल्या जातात त्या घरामध्ये त्यात आणि घरामधल्या वातावरणात खूप तफावत असते. आणि पार्ले टिळकमधले जे पालक आहेत त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की शाळा देते ते म्हणजे तुम्ही अगदी झोळी खुली करून घ्यावी असे संस्कार मुलांना देते. मुलांना त्या संस्काराचं महत्त्व पटवणं आणि ते टिकवणं संस्कार हे मात्र पालकांचं एक कर्तव्य आहे. मुलं इन्फ्लुएन्शियल एजमध्ये असतात, त्यांच्यावर लवकर प्रभाव होतो. तर त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा, शाळेनंतर देखील चांगल्या प्रकारचं त्यांना एक वातावरण, पोषक वातावरण जे आहे ते देणं हे पालकांनी त्याच्याकडे एक महत्त्वाचं त्याच्याबद्दल भूमिका ही त्यांची असली पाहिजे. मंडळी, आज मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर यांच्याशी आपण इतक्या वेळ इतक्या छान गप्पा मारल्या. खरं तर आश्लेषा ह्या एकमेव अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी टेबलावरचं ऑपरेशन पण त्या करतायत आणि युद्धभूमीवरचं ऑपरेशन्स देखील त्यांनी केली आहेत. तिकडची लढाई त्यांनी अनुभवली, प्रत्यक्ष त्यात सहभागी त्या झाल्या. आणि आता एका वेगळ्या प्रकारची लढाई त्यांची अजूनही सुरूच आहे. ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोचाव्यात म्हणून त्या आजही जीवाचं रान करून आदिवासी भागात कार्यरत आहेत. आणि ती एक वेगळी लढाई आजही त्यांचा तो संघर्ष चालू आहे. आश्लेषा, सगळ्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. सुवर्णभूमी